क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाजच नाही. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 वर्षांनी पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. महाराष्ट्राचे आदी दैवत भूपती नृपती परमपती पृथ्वीपती प्रकल्प बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात, ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुटते. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी कुमारी आलिया कादर शेख आज मी येथे अशा एका महान महापुरुषाची गाथा उघडणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा पठार फाडून गेला, बुटबॉल माळांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मार्त मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ती तुनी जगात जाणणारे, शिस्त प्रिय वाणी जते जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान. अरे इथे जन्म घेतलेल्या मुलाला जरी मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहे. छत्रपती म्हणजे कोण? असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार होतो? अरे इथल्या माणसांना तर सोडा, इथल्या दराखोरांना जरी विचारले ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला, विचारा त्या सावरीला, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. कोणी एकेकाळी आम्ही माणसं जनावरांसारखं जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देवावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. यातच सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी यांचा जिजाऊंचा विवाह तोडीस निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळेस महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्तांची पाच सुलतानी सत्ता राज्य करत होती. त्यांच्यात आपापसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे खूप नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंहाच्या मला मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर केशरी भगवा फडकवला. जनतेचा पोशिंदा, अरे राजा शिवबा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चटपटणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू काही प्रकाशाचे किरण पसरू लागले. जिजाऊंच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढवायला शिकवले. जर कुणी चुकत असाल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कुणी नडत असाल तर त्याला तलवारीची धार दाखवा. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे मनातले धैर्य,
शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र आणि शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती कधीही नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधी घडू शकत नाही. इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही. इतिहास कधी विसरू शकत नाही. तोंडात नको हृदयाशी भक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदयाशी भक्ती नित्य असू दे. शिवाजीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. माझा जाणता राजा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. राजे शिवछत्रपती.